मध्ये आपल्याला निश्चितच चांगला खेळ बघायला मिळेल। आजच्या दिवसातील शेवटची लढत, शेवटची भैरवी, जय गजानन कुक्षेत्र वर्सेस नेहरू इलेव्हन। फलंदाजीसाठी दोन फलंदाज, सलामीचे फलंदाज खेळपट्टीवरती आलेले आहेत। मागच्या सामन्यातील एक धडाकेबाज फलंदाज ज्याने एक वन हँड सामना खेळला आणि विजयाच्या दिशेने वाटचाल केल्या असा हा नॉन स्ट्राइक हँडला असलेला फलंदाज आकाश सिंग आणि त्याच्या समवेत एक नामांकित नाव, क्रिकेटचा महामेरू अनुप पाटील, ज्याच्या मनगटात ताकद आहे, त्याच्या खेळीमध्ये ताकद आहे आणि सर्व फटके त्याच्या खेम्यात आहेत, खात्यात आहेत असा हा फलंदाज खेळपट्टीवरती सज्ज होताना आणि त्याच्या समोर गोलंदाज राहुल मात्र ऑन द बॉलिंग मार्क। पहिला चेंडू आखूड टप्प्याचा हलवार प्रकारचा चेंडू, शॉट ऑफ गुड लेंथ, लेग स्पिन प्रकारचा हलवार प्रकारचा चेंडू, चेंडू चकवला जातोय। यष्टिरक्षकाच्या भूमिकेत असलेला विश्वास म्हात्रे याच्या विश्वास घरात याच्या मगरबिडीत मध्ये चेंडू जातोय आणि हा निर्धाव चेंडू ह्या सामन्याला सुरुवात होते। पहिला चेंडू निर्धाव चेंडू, राहुल दोन्ही फॉर्मॅट मध्ये चांगला खेळ साकारणारा हा अंडरम तेवढ्याच ताकदीचा खेळतो आणि ओव्हरम मध्ये देखील चांगला खेळ साकारतो असा राहुल। हाता मात्र उजव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू पंच शशी याने अवांतर घोषित केलाय, नो बॉलचा इशारा आणि एका धावने आपला मात्र या धावसंख्येला सुरुवात होते। संघाच्या धावसंख्येला सुरुवात होतोय, श्री गणेश होतोय। या सामन्यासाठी पंचांची कामगिरी पार पडत असताना दोन बंधू शशी मेहर, दत्ता मेहर पंचांच्या कामगिरीत बजावत असताना गोलंदाजीसाठी सज्ज राहुल पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय। गणपती एंडकडून आरोप साडी आणि हा चेंडू शॉट ऑफ गुडला चेंडू, हा चेंडू टाकावला, चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, चेंडू अडवला जातोय, चांगला क्षेत्ररक्षण होतोय। तोपर्यंत एक धाव घेण्याचा पुरेसा वेळ मिळतोय दोन्ही फलंदाजांना। एका धावने अनुप आपलं खातं खोलतोय। अवांतर धावसंख्या एक आणि बॅटच्या स्वरूपात धावून काढलेले एक असे धावसंख्या धावपळकावरती जाऊन पोहोचले। 2 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द नो लॉस। मागचा सामना जबरदस्त सामना झाला, रोमहर्षक सामना झाला, त्याची पुनरावृत्ती होईल का? हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा हलवार प्रकारचा चेंडू, लेग स्पिन प्रकारचा मारा करतो राहुल, थोडासा नियंत्रण हरवतोय। दिशा आणि चेंडू पंचांचा व्हाईटचा इशारा येतोय। अवांतर धावसंख्या पुन्हा एकदा खातं उघडते। अवांतर धावसंख्या दोन, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 3 वरती, 3 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड आणि हा चेंडू हवेत कोडून काढलाय आणि हा चेंडू बिग 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 हिट ओव्हर टू द डिफेन्स फॉर द 6 रन्स। या सामन्यातील पहिला षटकार येतो आकाश सिंग याच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार। पावसाची सुरुवात होतीये, चेंडू ग्रिप करायला थोडीशी अडचण होते गोलंदाजाला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना दिसतोय फलंदाज। थोडासा नियंत्रण हरवताना दिसतोय गोलंदाज। ओव्हरपिच प्रकारचा चेंडू स्टान्स हेरला आणि सरळ झुळकावून दिला मिड विकेट क्षेत्रामध्ये टोलवलेला हा उत्तुंग षटकार मागच्या सामन्यातील फॉर्म तसाच कॅरी करताना दिसतोय आकाश सिंग। मागच्या सामन्यात चांगली खेळी साकारल्याने आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करत पुढच्या सामन्यामध्ये प्रवेश मिळवला आणि तशाच प्रकारची खेळीची सुरुवात करताना दिसतोय फलंदाज आकाश सिंग। ह्या सामन्यामध्ये देखील त्याच्या बॅटमधून निघालेला हा षटकार आणि षटकाराने खातं खोलतोय। खेळतो वैयक्तिक 6 धाव संख्येवरती, 9 सेकंडला अनुप पाटील खेळतोय एका धाव संख्येवरती। अवांतर 2 असे संघाची धाव संख्या आहे। बिन बाद 9 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द नो लॉस। राहुल, पावसाची सुरुवात होताना दिसते, चेंडू ग्रिप करायला थोडीशी अडचण होते गोलंदाजाला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलतोय फलंदाज। नेक्स्ट डिलिव्हरी आणि हा चेंडू लो टॉस प्रकारचा चेंडू सरळ झुळकावून दिला, चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये, तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होते। एक धाव मात्र पूर्ण सहजरित्या केली जाते। एका धावच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते, एक धावसंख्या जोडली जाते, एक धावसंख्येने धावसंख्या पुढे गेली आहे। धावसंख्या जाऊन पोहोचले 10 वरती, दशकात 10 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड। जय गजानन कुक्षेत्र वर्सेस नेहरू इलेव्हन चाललेली ही धुमचक्री शेवटच्या आजच्या दिवसातील लढत, अप्रतिम स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीस आणली आहे। आदरणीय श्री सुरेशदादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ह्या स्पर्धेचं आयोजन कुशल इलेव्हन सारसोळे व जय गणेश सारसोळे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ही स्पर्धा पावसाची रंगछटा बरसताना दिसतीये
आणि हा चेंडू एक आखूड टप्प्याचा चेंडू, थोडासा वेगवान चेंडू होता, थोडासा व्हेरिएशन करताना दिसतोय गोलंदाज आपला अनुभव पणाला लावताना दिसतोय. हा माहिती अनुप पाटील सारखा धडधाकड फलंदाज समोर आहे, त्याला चकवण्याचा प्रयत्न होता परंतु थोडासा यश मिळते. मात्र फक्त एका धावावरती समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजाला. थोडंसं साजेसं यश म्हणता येईल गोलंदाजासाठी हे, कारण रबर बॉल क्रिकेट आहे. रबर बॉल क्रिकेट जस्ट टायमिंग वरती आणि ताकदीवरती जर खेळला तर निश्चितच सीमापार ऑफ साईडला देखील मागच्या सामन्यात बघितलेले आपण उत्तुंग फटके बघितले. नेक्स्ट डिलिव्हरी राहुल, आणि हा चेंडू आता मात्र थोडासा चकवला गेला होता. एसटी रक्षकाला देखील चेंडू चकवून जातोय. बिहाइंड द विकेट फॉर द 1 रन ओनली. विथ दिस 1 रन स्कोर मूव्स ऑन टू द 12 रन्स. बायच्या स्वरूपात एक धावसंख्या मिळते. पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाची सांगता होते, समाप्ती होते, संपुष्टी होते. धावसंख्या 12. 12 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. पावसाने जोर धरलाय मित्रांनो, आणि सामन्यात देखील रंगत निर्माण होईल का? निश्चितच काही क्षणात दिसतील. धावसंख्या चांगली उभारण्यात यश मिळालंय. दोन्ही सलामीचे फलंदाज खेळपट्टीवरती उपस्थित आहेत. धावसंख्या धावफलकावरती जय गणेश, जय गजानन कुक्षेत संघाची 12. 12 रन्स. पंच शशी मेहर आणि दत्ता मेहर. दत्ता मेहर छत्रीमध्ये. रेडकोट पुरवला जाईल लवकरच. दुसरं षटक घेऊन आलाय अर्पित म्हात्रे. संघाचा तारणहार, हा नवीन उदयास आलेला हा नेहरू गावचा चेहरा सितारा, ज्याने मागील 2 वर्षात धुमाकूळ घातलाय. चांगला खेळ साकारतोय. लेदर क्रिकेटचा सराव असलेला हा चेहरा चांगला खेळ साकारतोय. दोन्ही फॉर्मॅट मध्ये चांगला खेळ खेळतो. लेदर क्रिकेट देखील तेवढंच उत्तम खेळतो आणि त्याचा सराव आणि सरावाचं परिवर्तन दिसतोय आपल्याला. ह्या टेनिस क्रिकेटमध्ये चांगला खेळ साकारतोय अर्पित. अष्टपैलू कामगिरी करणारा हा नेहरू गावचा चेहरा चांगला मोहरा आहे आपल्या गावासाठी. दोन्ही फॉर्मॅट मध्ये चांगला खेळ साकारतो. पहिला चेंडू शॉट ऑफ गुड लाईन, दुसरा झुळकावून दिलाय आकाश सिंग याने. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगले फेकी. फक्त 1 धाव मिळेल. क्षेत्ररक्षण कुशल म्हात्रे. अजून एक चांगला चेहरा, चांगला खेळाडू नेहरू गावाचा. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून मागील चेंडूवरती बघायला मिळाला. 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. नेक्स्ट डिलिव्हरी नाव ऑन स्ट्राइक अनुप पाटील. आणि हा चेंडू हेलिकॉप्टर खेळायचा होता परंतु बॅटची काढा घेऊन चेंडू जातो बिहाइंड द विकेट. जस्ट 1 रन टेकन. थोडासा ओव्हरपिच प्रकारचा चेंडू होता. चेंडू ओव्हरपिच प्रकारे खेळून काढायचा होता. हेलिकॉप्टर शॉटचा ट्राय केला होता परंतु बॅटची लीडिंग एज घेतली. चेंडू बिहाइंड द विकेट गेला आणि 1 धाव आणखी स्कोर बोर्ड मध्ये ऍड होतीये. संघाची धावसंख्या जाऊर पोहोचली आहे 14 वरती. 14 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. धावसंख्या एकेरी स्वरूपात पुढे सरसावताना दिसते या षटकामध्ये, खास करून 2 चेंडूंवरती 2 सिंगल्स. आणि हा चेंडू पुरेपूर ताकदीचा वापर, ताकद प्लस टायमिंगचा फटका काय असतो याचं प्रत्युत्तर देताना प्रदर्शित करत असताना फलंदाज आकाश सिंग याच्या बॅटमधून निघालेला हा तडाखेबाज फटका. एक अप्रतिम फटका. ओव्हर टू द कव्हर्स फॉर द 6 रन्स. विथ दिस 6 रन्स स्कोर मूव्स ऑन टू द 20 रन्स फॉर द नो लॉस. आक्रमक फलंदाजी करतोय. मागच्या सामन्यातला फॉर्म तसाच कायम ठेवला या फलंदाजाने ह्या इनिंग मध्ये देखील. अजूनपर्यंत चांगली खेळी साकारतोय. 2 उत्तुंग षटकार, एक मिड विकेट क्षेत्रात टोलवलेला एक षटकार आणि आता मात्र कव्हर्स मध्ये टोलवला एक अप्रतिम फटका. हा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू सरळ झुलकावून दिलाय. चेंडू जातोय ओव्हर टू द डिफेन्स फॉर द 6 रन्स. 8 अनदर 6. बॅक टू बॅक 2 सिक्सेस बाय द आकाश सिंग. व्हॉट अ मार्वलस बिट ऑफ बॅटिंग यार. अप्रतिम फटकेबाजी. इथं पावसाची बरसात होते, त्याचबरोबर फटक्यांची बरसात, षटकारांची बरसात होताना दिसते. आकाश सिंग याच्या बॅट मधून निघालेले लगातारचे 2 षटकार अप्रतिम. नयन दीपक अशी दोन्ही फटके. अगोदरचा ओव्हरपिच प्रकारचा चेंडू ऑफ साईडला होता, पुरेपूर स्थान चेंज केला आणि षटकार डोलवला कव्हर्स मध्ये. त्यानंतरचा आखूड टप्प्याचा चेंडू जुळकावून दिला एक साईडला. नेक्स्ट डिलिव्हरी. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा टोलवला. चेंडू हवेत आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक उपस्थित आणि झेल सुटतोय. जीवदान मिळतोय. चांगल्या फलंदाजाला जीवदान.
टेक द कॅच विन द मॅच. आपण प्रत्येक वेळी प्रत्येक समालोचकाच्या माध्यमातून हे वाक्य आपण ऐकत असतो. उमेश सर, युवराज सर, आपण नेहमी बघतो प्रत्येक झेल किती महत्वपूर्ण असतो. ह्या झेलचं रूपांतर जरा विकेट मध्ये झालं असतं तर निश्चित स्कोर दबावता येतो, थोडंसं प्रेशर मध्ये आणता येतो समोरच्या संघाला, फलंदाजी करणाऱ्या संघाला. आणि आपण इंडियन क्रिकेटमध्ये 3 झेळा वारंवार चित्रित करतो. धावसंख्या झाली आहे 27. 3 झेलवरती पुन्हा एकदा मी येईन, तत्पूर्वी पुढील चेंडू. अरे हा चेंडू ओव्हरपिच प्रकारचा लो फुटस प्रकार चेंडू सर झुळकावून दिला. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून आणि हा अनुप पाटील याच्या बॅट मधून निघालेला जबरदस्त षटकार. अजून एका षटकार ह्या इनिंग मधील. अप्रतिम फटकेबाजी खास करून आकाश सिंग. आता मात्र अनुप पाटील याला देखील सूर गवसलाय. निश्चितच जय गजानन कुक्षेत संघाला ह्या स्पर्धेमध्ये सूर गवसलेला दिसतोय. अप्रतिम फटकेबाजी. प्रत्येक सामन्यात त्यांचा एक खेळाडू स्टेप अप करतोय. पहिल्या सामन्यात तर कोणी चांगलं खेळलं तर दुसऱ्या सामन्यात दुसऱ्याच खेळाडूने पदार्पण करत स्टेप अप करून आपल्या संघाला विजय प्रस्थापित करून दिलं. त्यानंतर आता ह्या सामन्यात हे दोन्ही फलंदाजांना चांगला सूर गवसलाय. चांगली लय सापडली आहे. चांगली धावसंख्या उभारताना दिसत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 33 वरती. 2 षटकं संपल्यात. मागील एक झेल सोडला गेला, त्या झेलचं रूपांतर जर विकेट मध्ये असं निश्चितच दडपण झालं असतं. आणि नवीन येणारा फलंदाज तिथं उमेश सर, युवराज सर, नवीन येणारा फलंदाज स्ट्राईक वर असतं, त्याच्यावरती निश्चितच प्रेशर असतं. मगाशी मी उल्लेख केला इंडियन क्रिकेटमधील 3 महत्वपूर्ण झेल. 3 महत्वपूर्ण झेल कुठले? 1983 साली जो कपिल देवने व्हिवियन रिचर्डचा झेल घेतला होता, तो झेल आपल्याला 1983 चा वर्ल्ड कप देऊन गेला मित्रांनो. आणि 2007 चा जो वर्ल्ड कप होता, श्रीशांतने जो झेल घेतला होता जोगिंदर शर्माच्या गोलंदाजीवरती मिसबाचा, तो झेल आपल्याला 2007 चा वर्ल्ड कप देऊन गेला. त्यानंतरचा आताचा लेटेस्ट सूर्यकुमार यादव स्काय याने घेतलेला तो किलर मिलरचा झेल आपल्याला वर्ल्ड कप देऊन गेला होता मित्रांनो. आणि प्रत्येक झेलचं किती महत्व असतं हे प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक क्रिकेट जाणकाराला माहिती असतं. आणि मागासचा झेल तेच आपल्याला चित्र परिवर्तित करताना दिसतोय. झेल जर झाला असता निश्चितच नवीन फलंदाज आला असता आणि नवीन फलंदाजाला थोडासा दडपणाखाली तो चेंडू खेळावा लागला असता. 2 षटकं संपली आहेत. यस, वन्स अगेन चालू सामन्याकडे पुन्हा एकदा वळतोय मी. 3रं षटक घेऊन आलाय दर्पण. आणि हा चेंडू पंच दोन्ही हात समांतर करून व्हाईटचा इशारा देताना दिसत आहेत. 8 अनदर अवांतर धावसंख्या जोडली जाते. 8 अनदर एक्स्ट्राज ऍडेड टू द स्कोर. स्कोर मूव्स ऑन टू द 34. आकाश सिंग ऑन स्ट्राइक. दर्पणाचा टप्प्याचा चेंडू. इथं पावसाची बरसात होते, तशीच इथं धावांची देखील बरसात होताना दिसते मित्रांनो. 8 अनदर 6 बाय आकाश सिंग. 3rd 6 ऑफ दिस इनिंग. आकाश सिंग याचा जबरदस्त प्रहार बघायला मिळतोय. पुरेपूर ताकदीचा वापर करताना दिसतोय. आखूड टप्प्याचा चेंडू त्याने अगोदरच हेरला, लाईन लेंथ कव्हर केली, थोडासा बॅकफुटला गेला आणि लेग साइडला झुलकावून दिलेला हा आणखी एक उत्तुंग षटकार. 8 another 6 runs added to the score. With this 6 run score moves on to the 40 for no loss. What a brilliant bit of start by both these openers. अप्रतिम फटकेबाजी, टोळेबाजी. दर्पण नवीन नौका गोलंदाज आहे, त्याच्यावरती दर्पणवरती दडपण आणलाय फलंदाज आकाशाने. आकाश सिंग याचा जबरदस्त प्रहार. अजून एक आखूड टप्प्याचा चेंडू. वारंवार आखूड टप्प्याचा चेंडू. आता मात्र थोडासा आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू होता. नियंत्रण फलंदाजाला तिथं ठेवता आला नाहीये. टायमिंग फिक्सचा साधता आला नाही. बॉडी वेट ट्रान्सफर करता आला नाही. एकच धाव मिळेल. एक धाव घेऊन नॉन स्ट्राइक एंडला येतोय आकाश सिंग. स्ट्राइक एंडला येतो अनुप पाटील. दर्पणाचा पुढील चेंडू अनुप साठी. हा चेंडू 8 another short pitch delivery. This is going to the exciting stuff. Over to the steady wicket for the 4 runs. With this 4 runs score moves on to the 45. 8 another brilliant shot by अनुप पाटील. अनुप पाटील याच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा दमदार फटका. पहिला एक षटकार डोलवला होता, आता मात्र हा पहिला चौकार. एक षटकार आणि एक चौकार अशी खेळी साकारताना दिसतोय अनुप पाटील आपल्या संघासाठी. पावसाची जशी जशी बरसात होते तशीच धावांची बरसात जय गजानन कुक्षेत संघाच्या दोन्ही फलंदाजांकडून होताना दिसतीये.
दर्पण ह्याचा आकुटप्या चेंडू आता मात्र बॅटची कडा घेतली होती वाटतं. आणखी एक चेंडू निसटते आता मात्र थोडस खराब क्रिकेट बघायला मिळतोय नेरुल इलेव्हन संघाकडून. झेल निसटला होता यष्टीरक्षकाच्या मगर मिठीतून आणि 9 सेकंड धावबाद करण्याचा प्रयत्न आणि चेंडू निसटला गोलंदाजाच्या हातून. दर्पणाच्या हातून चेंडू निसटला आणि एक धाव अवतर स्वरूपात मिळतीये, पायच्या स्वरूपात मिळतीये, पण ती चेंडू धाव फलंदाजाच्या गणली जाईल कारण तो चेंडू खेळला होता, बॅटला लागून चेंडू गेला होता विकेट किपरच्या हातामध्ये. एक धाव मिळतीये. "46 runs onto the scoreboard. Third over in progress. जय गजानन कुक्षेत तिसरं षटक प्रगती पथावर. धाव संख्या 46. 46. हा चेंडू देखील एक आखुटप्याचा चेंडू जोर कष्ट ओळवायचा होता. बॉडी वेट ठीकसा ट्रान्सफर करता आला नाहीये. बॉडी वेट थोडासा मागे राहिला आणि चेंडू बिहाइंड द विकेट यष्टीरक्षकाच्या मगर मिठीमध्ये गेला आणि पहिलं यश संपादित करताना दिसतोय नेरुळ इलेव्हन संघ. आकाश सिंग यांची खेळी संपुष्टात येते. चांगली खेळी साकारली. उत्तुंग 3 षटकार डोलवले या खेळीमध्ये. आकाश सिंग बॅक टू द डगआउट. अप्रतिम फटकेबाजी करून खेम्यात परत जाताना दिसतोय नवीन येणारा फलंदाज वन डाऊनच्या रूपाने विनय शर्मा. याला थोडस काही कानमंत्र देताना, थोडस काही सजेशन देत असताना, कशा प्रकारे चेंडू खेळवला जातोय, कशा प्रकारे गोलंदाज मारा करतोय आणि कशा प्रकारे चेंडू येतोय बॅटवरती, अशा प्रकारचं काहीतरी कानमंत्र त्याच्यापर्यंत पोहोचवला असेल त्याचा सहकारी खेळाडू आकाश सिंग याने. मात्र 3 षटक संपले. आता मात्र या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती मागील शेवटच्या चेंडूवरती बळी मिळाला होता. मात्र आता स्ट्राईक एंडला आता अनुप पाटील येईल. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज अनुप. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल गोलंदाज सिद्धेश कडू. एट अनदर ब्रिलियंट क्रिकेटर ऑफ नेरुगाव. हा देखील एका चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. हा चेंडू आखुटप्यात चेंडू खेळून काढला, झुलकावून दिले. ते क्षेत्ररक्षक उपस्थित आहे आणि चांगला झेल घेतलाय तिथं. फिल्डर्स नेम प्लीज. हर्षल भगत, आमचे परम मित्र रवींद्र भगत यांचे सुपुत्र. मागच्या टुर्नामेंट मधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक याची गणना झाली होती, बरोबर ना? शिरोणे इथे झालेल्या स्पर्धेमध्ये ज्याने 3 चांगले झेल टिपले होते आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची निवड झाली होती असा हर्षल मात्रे आणि चांगला झेल टिपलाय डीपिश मिड विकेट मध्ये. अप्रतिम असा झेल टिपला गेला त्याच्या माध्यमातून आणि अनुप पाटील याला तंबूचा मार्ग दाखवला. पहिल्या चेंडूवरती यश मिळाला सिद्धेश कडू याला आणि दुसरी सफलता नेरुल इलेव्हन संघाला. नवीन फलंदाज येतोय 2 डाऊनच्या रूपाने सागर चौधरी. धावसंख्या स्थगित सीमित खुंटीत 46. 46 वरती रोडावलेली दिसते, मंदावलेली दिसते. आता मात्र थोडाफार लगाम ठेवण्यात यश मिळत आहे. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू. शेवटचा षटक प्रगती पथावर आणि काय गोलंदाजी होते या खेळाडूच्या माध्यमातून. अजूनपर्यंत 3 चेंडू टाकून झाली आहेत, 2 चेंडू टाकून झाले आहेत. दोन्ही चेंडू सक्सेसफुल डिलिव्हरीज म्हणता येईल. पहिल्या चेंडूवरती यश, दुसरा डॉट बॉल हलवर प्रकारचा ऑफ स्पीड प्रकारचा चेंडू टाकला होता मागील चेंडू. आता मात्र स्पीड व्हेरिएशन, गोलंदाज कसा असावा, गोलंदाजी शेवटच्या षटकात कशी करावी ह्याचं चांगलं प्रदर्शन प्रदर्शित करत असताना गोलंदाज सिद्धेश कडू. पहिल्या चेंडूवरती ओव्हरपिच प्रकार चेंडू सरळ जेलबादच्या रूपाने बळी मिळवला. दुसरा हलवार प्रकारचा ऑफ स्पिन प्रकारचा चेंडू नवीन येणारा फलंदाज चकवलं. नंतरच पुढील चेंडू राईट ऑन मनी गुडलँड स्पॉटवर टाकलेला यथोचित मारा. फक्त 1 धाव. 3 चेंडूत फक्त 1 धाव खर्च केले सिद्धेश कडू याने. 1 सेकंड ऑन टू द बॉलिंग मार्क. अरे हा चेंडू पुन्हा एकदा आता मात्र लेग साइडला टोलवलाय. चेंडू जातोय हर्षल भगत याच्या मगरमिठीमध्ये. चांगली फेकी. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ फील्डिंग यार. अप्रतिम क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. मगाशीच मी उल्लेख केला होता मागच्या स्पर्धेमध्ये शिरोडे इथे झालेली स्पर्धा, तिथे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून माझी का गणना झाली याचं प्रदर्शन प्रदर्शित करत असताना तोच क्षेत्ररक्षक, तोच खेळाडू हर्षल भगत.
रवींद्र भगत यांचे सुपुत्र हर्षल रवींद्र भगत अप्रतिम क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र काही रोखू शकला नाही तिथं. दुसऱ्या धावाचा मोह प्रयत्न रूपाने तिसरा फलंदाज बाद झाला. सिद्धेश व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ बॉलिंग यार. अप्रतिम मारा, खोलवर टप्प्याचा चेंडू, राईट ऑन मनी. शेवटच्या षटकात कशा प्रकारची गोलंदाजी करावी असा चांगलं प्रदर्शन प्रदर्शित करत असताना आता मात्र आणखी एक फलंदाज बाद होतोय. एड अनदर विकेट इज फॉल डाऊन. लगातारचे 2 रन आउट. धाव संख्या स्थगित, सीमित, खुंटीत 49 49. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू, शेष शिल्लक बाकी फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या या 5 चेंडूमध्ये सिद्धेशाने. पुरेपूर आपल्या संघाला कमबॅक केलं. या गोलंदाजीच्या जोरावरती नेरूळ संघ पुन्हा एकदा या सामन्यामध्ये पुनरागमन करताना दिसतोय. हा चेंडू आता मात्र लेग स्पिन प्रकारचा चेंडू. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये साजेसे क्षेत्ररक्षण होते. फक्त आणि फक्त एक धाव. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन, पृथक्करण सिद्धेशच्या माध्यमातून. 4 षटक संपतात. 4 षटकांची सांगता होतीये. 4 षटकांच्या समाप्तीने धाव संख्या 50 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड आणि 51 धावांचं टार्गेट. जबरदस्त गोलंदाजी शेवटच्या षटकात सिद्धेश कडू याच्या माध्यमातून. पहिलं षटक फेकलं होतं राहुल म्हात्रे याने. त्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या. त्यानंतर अर्पित म्हात्रेचं थोडंसं महागडं षटक, 21 धावा खर्च केल्या अर्पित याने. त्यानंतर दर्पण याने 3रं षटक टाकलं. त्या षटकामध्ये 13 धावा देऊन 1 बळी मिळवला होता. मात्र कमबॅक करणारा षटक होतं नेरुगाव संघासाठी सिद्धेश कडू याचं. त्याने या शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 1 महत्वपूर्ण बळी स्वतःसाठी आणि सांघिक 3 बळी मिळवले. अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन, पृथक्करण सिद्धेशाच्या माध्यमातून. निश्चितच चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये मला समालोचनाची एक इनिंग का होईना संधी दिल्याबद्दल मी आभार व्यक्त करेन. कुशल 11 संघाचे तसेच जय गणेश सारसोळे संघाचे, दोन्ही संघांचे मी मनापासून आभार व्यक्त करतोय. तसेच आदरणीय सुरेशदादा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मी ह्या इनिंगची सांगता करतो आणि मी माईक सुपूर्द करतोय माझे आदरणीय मित्र, सहकारी मित्र युवराज माळी सर यांच्याकडे. यस युवराज सर. धन्यवाद अमर भोईर सर, करावे गावचे सुपुत्र आणि एक चांगलं व्यक्तिमत्व, एक चांगले समालोचक आणि त्यांचा आपण करूया सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. मी कुशलजी मडवी दादांना विनंती करतो की आपल्या शुभस्य आपण अमरजी भोईर सरांचा या ठिकाणी सन्मान करावा. वेळात वेळ काढून खरं तर 1 इनिंग का होईना त्यांची उपस्थिती आपल्याला लाभली. तर अमरजी भोईर सरांचा या ठिकाणी सन्मान आपण पाहतो होत असताना कुशलजी दादा मडवी यांच्या शुभ हस्ते. थँक्यू व्हेरी मच अमरजी भोईर सर. पहिल्या इनिंग मध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकलात करावे गावचे सुपुत्र आहेत अमर भोईर. खरं तर त्यांचंही एक वेगळं ऋणानुबंधाचं नातं आहे सारसोळेशी, कारण व्यवसायाच्या निमित्ताने ते इकडेच असतात बराच वेळ. नगरसेवक चषकामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकलात. चला जाऊया आपण पुन्हा एकदा क्रीडांगणाच्या दिशेने. आजच्या दिवसातील शेवटचा सामना, शेवटचं सत्र, उत्तरार्ध, सेकंड इनिंग आपल्याला पाहायला मिळेल. नेरुळ 11 नेरुळ गाव संघ 2 सामने जिंकला होता. सुरुवातीला पराभूत केलं वाशी गावला, त्यानंतर शिरवणेला पराभूत केलं. दुसऱ्या बाजूला जय गजानन कुक्षेत ज्याने नवसाती दिवाला पराभूत केलं, त्यानंतर गावदेवी ऐरोली गावला पराभूत केलं आणि तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले. जिंकणारा संघ थेट फायनल मध्ये जाणार आहे. म्हणजे उद्या संध्याकाळी तो संघ आपल्याला खेळताना दिसेल. थेट फायनल म्हणजे एका बक्षिसासाठी पात्र ठरणार आहे. आणि या स्पर्धेमध्ये नगरसेवक चषक 2025 मध्ये प्रथम पारितोषिक आहे 50,000 रुपये आणि द्वितीय पारितोषिक आहे 25,000 रुपये. आणि आकर्षक ट्रॉफी मॅन ऑफ द सिरीज साठी युवा उद्योजक पांडुरंगजी खिलारे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली ही स्पोर्ट्स सायकल तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर नवनाथजी पाटील साहेबांच्या वतीने पुरस्कृत मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी जी त्यांनी आपल्याला पुरस्कृत केली अरविंदजी म्हात्रे यांच्या स्मरणार्थ. त्याचबरोबर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट फिल्डर अशी वैयक्तिक पारितोषिकं तुम्हाला पाहायला मिळतील.
कुशल 11 आणि जय गणेश सारसुळे क्रिकेट क्लब आयोजित आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक सूरजदादा पाटील यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून ही 2 दिवसीय डबल बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो याही वर्षी संपन्न होत असताना श्री गणेश रामलीला मैदान सारसुळे गाव या ठिकाणी 51 धावांचं लक्ष नेरुळ 11 नेरुळगाव टीम समोर आहे. लक्ष असेल सिद्धेश कडूवर, लक्ष असेल अर्पितवर, राहुल म्हात्रे, सर्वच त्यांचा खरं तर बॅटिंगचा सेटअप कशा पद्धतीने असेल, काय ऑर्डर राहील आणि त्यांच्या विरुद्ध मात्र जय गजानन कुक्षेत संघाची गोलंदाजी हेच आपल्याला बॅटल पाहायला मिळणार आहे. अठरा बॉल 24 बॉल आणि 51 धावांचं आव्हान असणार आहे. पहिल्या षटकामध्ये नक्कीच आपण पाहतोय तेज तर्रार फास्ट अँड फ्युरियस बॉलर विनय शर्मा ज्याने पहिल्या मॅच मध्ये 1 रनचं षटक हाताळलं होतं, विकेटही प्राप्त केली होती. अगदी विकेट मेडन षटक होता राहिलं होतं. बघूया या मॅच मध्ये आता पुन्हा एकदा तसाच परफॉर्मन्स राहील का. बॅटिंग खूप चांगली झाली, एक चांगलं आव्हान आपण म्हणू शकतो. 51 धावांचं आव्हान 4 ओव्हरमध्ये, इट्स अ गुड टार्गेट आणि ते चेस करण्यासाठी प्रयत्न करतील. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅच ऑन, लेट्स प्ले. 24 बॉल आणि 51 धावा. अर्पित म्हात्रे त्याच्या समवेत सिद्धेश कडू, एक दोन्ही अष्टपैलू खेळाडू नेरुळगाव संघाचे आणि त्यांच्या विरुद्ध विनय शर्मा. राऊंड द विकेट टॉपेश पाठीमागे नाहीये लेग स्लिप मध्ये कोणताही खेळाडू, डीप मध्ये आहे खेळाडू, त्याच्याकडनं हलकीशी मिसफील्ड झाली आहे आणि बॉल मात्र पाठीमागे जात असताना 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न सिद्धेश कडूने सांगितलाय, कॉल दिलाय की तिसरी धाव आहे. अर्पितने कॉल स्वीकारलाय आणि पहिल्या बॉलवर 3 धावांनी सुरुवात केली आहे. अशा चुका परवडणारा नाहीये कुक्षेत टीमला. तुम्हाला धावा वाचवायच्यात त्या 50 धावा, 51 बनवायच्यात नेरुळगाव टीमला. पहिल्या बॉलवर 3 आल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉलिंग, चांगलं कम्युनिकेशन. उचली घेणारा बॉल होता विनय शर्माचा, टॉपेज लागली. स्लिप मध्ये कोणताही खेळाडू नव्हता आणि इथे अपयशी ठरलाय पुन्हा एकदा सिद्धेश कडू. वेगवान बॉल उचली घेणारा, फुल मारण्याचा प्रयत्न, एज आणि बॉल सरळ विकेट किपर विनोद पाटील यांच्या हातामध्ये जाऊन विसवलाय आणि पहिला धक्का सिद्धेश कडूच्या रूपात नेरुळ 11 नेरुळगाव टीमला. सर्व आपण पाहतोय हे सर्व मान्यवर, सर्व सारसुळे ग्रामस्थ, कुक्षेत ग्रामस्थ आनंद घेतात या सामन्याचा. नेरुळ गाव चे देखील भरपूर ग्रामस्थ, भरपूर पाठीराखे आपण पाहताय डगआउटच्या सभोवताली या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री गणेश रामलीला मैदान सारसुळे गाव या ठिकाणी आपण आहोत. पहिल्या बॉलवर आपण पाहिलं तर 3 धावा आल्या होत्या. दुसऱ्या बॉलवर आपण पाहतोय विकेट आली, सिद्धेश कडू बाद झाला आणि त्यानंतर मात्र आलाय तो राहुल म्हात्रे. पुन्हा एकदा उचली घेणारा बॉल, थोडासा काळी राहिला बॅटच्या. चांगली गोलंदाजी आणि विनय शर्मा याच गोष्टीसाठी जाणला जातो. वेग आणि वेगाबरोबर अचूकता, कंट्रोल आहे त्याच्या बॉलिंग मध्ये. नियंत्रित गोलंदाजी त्याची खासियत आहे. वेगासोबत हलकसं व्हेरिएशन देखील आहे आणि तेच फायद्याचं ठरतं. बघा यावेळेस बॅकअप दॅन डिलिव्हरी, अगदी गुडलेन स्पॉटच्या थोडासा टप्पा मागे खेचला, कमी गतीने बॉल टाकला आणि राहुल म्हात्रेच्या विरुद्ध मात्र ही चांगली रणनीती आहे. कारण इथे थोडीशी अडचण आपल्याला पाहायला मिळते, राहुल म्हात्रेला जाणवते पुल मारत असताना आणि त्याचाच फायदा कुठेतरी उचलतोय तो विनय शर्मा आणि 2 बॉल डॉट आलेत. हो, यावेळेस जास्तच उचली घेणारा बॉल होता. व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलवर आता धावून किती धावा पूर्ण केल्या जातात. तिकडे पाणी भरपूर साचले त्यामुळे गती थांबली आहे बॉलची. व्हाईट प्लस 2 धावा म्हणजे एकूण 3 धावा अतिरिक्त मिळतील त्या नेरुळगाव टीमला. तर टेनिस बॉल असतात, पाणी नसतं तर सरळ लॉंग स्टॉपला फरार झाला असता. मात्र पाणी भरपूर साचलंय कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे. काही वेळापूर्वीच भरपूर मुसळधार पाऊस कोसळला आणि ओलं चिम्म झालंय क्रीडांगण. ओ स्लोअर वन, मोठी विकेट. इट्स अ बिग मूवमेंट
बिग ब्लो टू नेरुळगाव टीम. मोठा धक्का, मोठा हादरा, धाबे दणाणणारी विकेट इथे प्राप्त झाली आहे आणि विनोद पाटीलचा झेल आपण पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये. बाहेर जाणारा बॉल, हलकीशी उसळी, एज लागली आणि काय झेल टिपलाय, काय बॉडी बेंडिंग, काय लवचिकता स्नायूंची इथे पाहायला मिळाली आहे. दुसरा धक्का नेरुळगाव टीमला. नेरुळगाव संघाची खरी परीक्षा आहे, कारण या अगोदरच्या दोन्ही मॅचेस मध्ये त्यांच्या मिडल ऑर्डरची परीक्षाच झाली नाही. कारण टॉप ऑर्डर सिद्धेश, अर्पित आणि राहुल यांनीच मात्र सामना विजय करून दिला होता, चांगले रन्स उभारले होते. इतर खेळाडूंना तितकीशी संधी मिळाली नाही, किंबहुना तितकीशी बॅटिंग त्यांच्या वाटेला आली नाही. आणि आता मात्र त्यांची खरी परीक्षा आहे, त्यांची खरी कसोटी आहे आणि त्याच्यावर त्यांना खरं उतरायचं आहे, कारण तुम्हाला पार करायचं ते 51 धावांचं लक्ष्य. दुसऱ्या बाजूला आग ओकणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती विनय शर्माची. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरचा सोडून दिला विश्वास यांनी हा बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलनी सांगता झाली षटकाची. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या आहे ती 2 गडी बाद 6 धावा. अजूनही 18 चेंडू आणि 45 रनची गरज आहे. मशाल हाती घेऊन त्याने दूर केला अंधार. शिल्पकार तू नवी मुंबईचा, नवी मुंबईचा शिल्पकार. 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 18 बॉल आणि 45 रनची गरज आहे. प्रति षटक 15ची सरासरी. या क्रीडांगणाच्या एका बाजूला आपण पाहतोय कुक्षेत नगरी तिकडचा जय गजानन कुक्षेत संघ आणि एक अगदीच आपल्या व्यासपीठाच्या समोर जो परिसर आहे त्या इमारतींच्या पाठीमागे नेरुळगाव. अगदी आजूबाजूच्या परिसरातील 2 संघ आणि अगदी जवळच्याच क्रीडांगणावर आपण पाहतोय खेळतायत. नेरुळगाव संघाच्या वतीने येणाऱ्या काळामध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल झोटिंग देवच्या मैदानावर. नक्कीच तिथेही एक दर्जेदार स्पर्धा नेरुळगाव संघ आपल्या भेटीस घेऊन येतो येणाऱ्या कालावधीमध्ये. मात्र सध्या आता आवश्यकता आहे ती 18 बॉल 45 ची. अर्पित मात्र अजूनही आहे बॉलिंग ट्रॅकवर. सागर यावेळेस बघा थोडासा खाली राहणारा बॉल ऑन साइडला खेळायचा होता, तिकडे खेळाडू नाहीये कोणताही. डीप मधनं खेळाडू येत आहेत मात्र थोडेसे स्किट झाले. मात्र थ्रो पहा, कमिटमेंट पहा क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. विनय शर्मा एक अगदी जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. काटक बांधा आपण पाहतो, एक चांगली सदृढ शरीर यष्टी आणि जबरदस्त फिटनेस त्याचं प्रात्यक्षिक त्याने दर्शवलंय. 2 धावा आल्यात. स्कोर 8 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. पुढचा बॉल सागर राऊंड द विकेटने. ओसरी घेणारा बॉल, भरपूर हाईट. स्क्वेअर लेग पंचाने सांगितलं इट्स अ वाईड बॉल, एक्स्ट्रा बाउन्स. आणि अर्पितला माहिती होतं की हा चेंडू अवांतर आपल्याला मिळणार आहे. त्यांनी बॅटची कोणती मुवमेंट दर्शवली नाही, बॅट फ्लो खाली आणला पुन्हा. धावसंख्या 9 या आकड्यावर. 51 धावांचा पाठलाग, त्यामुळे अतिरिक्त धावा कुक्षेत संघाला खरं तर शेवटच्या मोमेंटला कदाचित घातक ठरू शकतात. जेव्हा सामना अगदी रन बॉल येतो त्यावेळी अतिरिक्त धावाच कुठेतरी डोकी ठरलेल्या असतात, त्यावर कंट्रोल असायला हवा. ओ तेच तर तीक्ष्ण बाउन्सर. हे आहे चोख प्रत्युत्तर सागरचं अर्पित म्हात्रेच्या विरुद्ध. अगदी कानाजवळून चेहऱ्याजवळून गुंगारा देऊन निघून घेतला बघा ऍक्शन रिप्ले मध्ये. ओ हो भन्नाट वेग, जबरदस्त मारा आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल अर्पित साठी पुन्हा एकदा. इथे स्लोवर वनचा वापर, थोडासा बाहेर वळवला. कटरचा वापर आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर अगदी स्विंग झाला बॉल.
दोन चेंडूवर दोन वैविध्यता, दोन व्हेरिएशन तुम्ही पाहताय. एक आखूड टप्प्याचा बाउन्सर, त्यानंतर कटरचा बॉल वापर. 3 बॉलचा खेळ झालाय आतापर्यंत. हो, पुन्हा एकदा बीट केलंय, वन्स अगेन बीटन. अर्पित मात्र थोडासा निराश आहे स्वतःशी. लाईन पिक करण्यामध्ये, गती ओळखण्यामध्ये थोडासा अपयशी ठरलाय. 3 बॉल डॉट येत असताना 4 बॉल मध्ये फक्त 3 धावा सागरने आतापर्यंत खर्च केल्यात. एकूण धाव संख्या 9 या आकड्यावर थांबली आहे. अभी नाही तो कभी नाही, आज नाही तो कभी नाही. काय करायचंय ते आत्ताच करायचं आहे, अर्पित मात्रेला माहिती आहे. पण त्याच्या समोर सागरचं आव्हान असताना इथे थोडा लाईन लेंथ मध्ये आपल्याला अभाव पाहायला मिळतोय. खराब लाईन अतिरिक्त धाव देऊन जाते. थोडासा आत्मविश्वास डगमगतोय की काय आता सागरचा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. त्यानंतर हा दुसरा व्हाईट बॉल, यावेळेस इनसाइड आउट फटका. ओहो, हीच खासियत आहे अर्पित मात्रेची. अगदी परफेक्ट क्रिकेटचा कॉपीबुक हा फटका तुम्ही पाहताय. अर्पित मात्र याच गोष्टीसाठी जाणला जातो बघा. अजिबात फुटवर्क नाहीये, अगदी जाग्यावरनच पॉवर हिटिंग काय म्हणतात ते दाखवत असताना अर्पित मात्रे. धावसंख्या 16 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 51 धावांचा पाठलाग करत असताना शेवटचा बॉल अजूनही बाकी. 13 बॉल आणि 35 रनची गरज आहे. 13 चेंडू 35 धावा. या बॉलवर एखादा फटका आला, एखादा चौकार षटकार आला तर पुन्हा 15ची सरासरी. जिथे 18 बॉल 45 हव्या होत्या, प्रतिषटक 15, अजूनही त्या रिक्वायर्ड रन रेट पासून बराच लांब आहे नेरूळ संघ. मात्र एखादा षटकार आला तरी देखील तो रन रेट कव्हर केला जाऊ शकतो आणि त्यासाठी प्रयत्न करेल अर्पित. विश्वास घर त्याच्या समवेत आहे. क्रिकेटचा दांडगा अनुभव विश्वास यांच्या पाठीशी. नेरुळगाव संघाचा एक अविभाज्य घटक. त्याचा फायदा किती होईल अर्पितला, त्याच्या कानमंत्राचा किती फायदा होईल अर्पितला, नेरूळ टीमला. बघा यॉर्कर लाईनचा बॉल, सागर यांचा अगदी टिचून मारा, त्याला खोदून काढले. रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहतो बरेच खेळाडू सीमारेषे लगतच असतात आणि त्याचा फायदा उचलत असताना हे दोन्ही बॅटर. 2 धावा आल्या शेवटच्या बॉलवर. धावसंख्या जाऊन थांबली 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 या आकड्यावर. 12 चेंडू आणि आता 33 धावांची गरज आहे. 12 चेंडू 33 धावा. कुक्षेत की नेरूळ, बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यासाठी सुरू असलेला रणसंग्राम तुम्ही पाहताय. जिंकाल तर थेट फायनलचं तिकीट आहे, म्हणजे किमान एका बक्षिसाचे तुम्ही मानकरी ठरणार आहात. ज्या पद्धतीने योगेश पाटीलने मगाशी सांगितलं की आम्हाला सुरज दादांच्या वाढदिवसाचं खरं तर त्यांना गिफ्ट द्यायचंय ही स्पर्धा जिंकून, आणि त्यासाठीच आम्ही प्रयत्न करतोय. दुसऱ्या बाजूला नेरूळ गाव संघाने देखील भरपूर मोठा संघर्ष केला आज दिवसभरामध्ये आणि त्याच्या जोरावर आज 3ऱ्या फरीमध्ये ते खेळतात. अर्पित म्हात्रे शेवटपर्यंत थांबणार का, नुसता न थांबता विजय प्रस्थापित करणार का, आणि विश्वास घर त्यांची साथ त्यांना कशी मिळणार हे इम्पॉर्टंट असेल. शुभम निर्मल 3ऱ्या ओव्हरमध्ये 12 बॉल आणि 33 रनची गरज. लख प्रकाश आपण पाहतोय सूर्यप्रकाश क्रीडांगणावर. पाऊस थांबलाय. पहिला बॉल कमी गतीने टाकलाय, ओळखू शकले नाही विश्वास गरज. लेट खेळले, थोडे लेट रिॲक्ट झाले आणि त्यामुळे रन मिळाले. ती फक्त एकच बॉल गेला तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 11 बॉल आणि आता 32 रनची गरज. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 19 धावा. चला सामन्याला आपण थोडी गती प्रदान करूया, सामन्याचा आपण रिदम कायम ठेवूया. 11 चेंडू 32 धावा. नगरसेवक चषक 2025 पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा थरार पहिला दिवस, शेवटचा सामना, सामना क्रमांक 7. सेमी फायनल जिंकणारा संघ थेट फायनल मध्ये. ओ शफल झाले आपण पाहतोय. ओ तिथे करा फिल्डिंग, खराब जजमेंट आणि बॉल फरार होत असताना सीमा पार डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करतोय अर्पित म्हात्रेच्या बॅटमधनं चौकार.
28 रनची गरज. स्कोर झालाय 23, करायच्यात 51. 10 बॉल आणि 28 धावा. मोठा उलटफेर केला चौकाराने, थोडासा दबाव निर्माण केलाय शुभमवर देखील, मात्र दबावाला झुगारून चांगली गोलंदाजी आपल्या कुक्षे टीम साठी त्याला करायची आहे. स्लो रन बॉल, बॅट लवकर फिरली, चेंडू उशिराने आला आणि सरळ शरीरावर जाऊन आदळलाय. पेस व्हेरिएशन आपण कशाला म्हणतोय दाखवत असताना शुभम निर्मल. अर्पित मात्र वेगवान चेंडूला चांगल्या पद्धतीने खेळत असतो आणि त्यामुळेच त्याच्या विरुद्ध खरं तर कमी गतीने हा टाकलेला चेंडू, पेस ऑफ केलेला चेंडू आपण पाहतोय. 9 बॉल 28, 3 चेंडू खूप महत्वाचे आहेत दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. कुक्षे टीमला पाहिजेत कमीत कमी धावा, किंबहुना अर्पित मात्रेची विकेट आली तर सोने पे सुहागा. मात्र अर्पित मात्रे प्रयत्न करणार आहे आणि इथे पहा अर्पित मात्रेची विकेट कुक्षे संघ प्राप्त करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि सामन्यामध्ये पकड मजबूत करतोय तो जय गजानन कुक्षे संघ. तोच सागर आहे ज्याच्याकडनं मगाशी चौकार सुटला होता आणि त्याची भरपाई त्याने केली. अर्पित मात्रेचा झेल, कोणती चुकी नाही केली पकडत असताना आणि यश मिळालं ते कुक्षेतला आणि शुभम निर्मलला. 8 चेंडू आणि अजूनही 28 रनची गरज. स्कोर थांबलाय 23 ला 3 या आकड्यावर. हा नेरुळ गाव संघ थोडासा बॅकफुटला गेलाय, मात्र हरकत नाहीये. विश्वास करत आहे ज्याच्यावर संघाचा आहे विश्वास आणि त्याला साथ देतोय तो कुशल. मात्र शुभम निर्मल आपल्या गोलंदाजीची जादू या क्रीडांगणावर पसरत असताना 8-28. पुन्हा एकदा लवकर खेळण्याचा प्रयत्न. आज बऱ्याच वेळेला मॉडर्न क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो की इम्प्रोवाइज करायला बरेच खेळाडू जात असतात. पहिल्या बॉल पासून आक्रमक पवित्रा कसा धारण करता येईल त्यासाठी जातात. मात्र ते करत असताना तुमचं हँड अँड आय कोऑर्डिनेशन, तुमची चेंडूवरची नजर, त्याची गती, त्याचा टप्पा हे ओळखणं तितकंच महत्वाचं असतं. तर आणि तरच तुम्ही तो फटका चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करू शकता आणि ते इथे झालं नाही. एक सिंगल आली फक्त. 7 बॉल आणि आता 27 रनची गरज. स्कोर झालाय 24-51 करायच्यात. 7 चेंडू 27 धावा. समोरून चेंडूला फिरवले, अक्षरशः समोर टाकला आणि त्यानंतर बॉलला फिरवलं शुभम निर्मलने. जबरदस्त गोलंदाजी, डॉट बॉलने षटकाची सांगता झाली. आता शेवटचे 6 बॉल आणि 27 रनची गरज असणार आहे ती नेरुळगाव टीमला. नाही तर 50. सहा बॉल आणि 27 रनची आवश्यकता आहे. कठीण आहे आव्हान, मात्र अशक्य नाहीये. शक्य आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा. मराठीमध्ये म्हणतात ना, प्रयत्न वाळूचे कण रगडितात तेलही गळे. मात्र ते प्रयत्न करायचं आहे तर समोर तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे ब्रिजेश सिंग. 6 बॉल 27 सामना करतोय तो कुशल, त्याच्या समवेत विश्वास. पहिला बॉल, बॅट स्विंग झाली, तीळ मात्र संपर्क नाहीये. ब्रिजेश सिंग हा काही नौखा गोलंदाज नाहीये, कसलेला मुरलेला गोलंदाज आहे, एक्सपिरियन्स बॉलर आहे. त्याच्या विरुद्ध तुम्हाला स्ट्रोक एक्झिक्यूट करायचं आहे ना, तर मोठा पराक्रम करावा लागेल. हो बघा, टॅप करण्याचा प्रयत्न, जाग्यावरनच एक सिंगल मिळते.
ते थोडीशी मिसफील्ड. दुसरीचा प्रयत्न होतोय पुन्हा कुशल स्ट्राईक वर. ओव्हर थ्रोची अजून एक रन मिळणार. हो, चौथीसाठी देखील जातील का आता? ओहो, 4 धावा एका बॉलवर आणि 5वीचा प्रयत्न नाही 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 थांबवलं गेलंय. 4 धावा किती महत्वाच्या राहतील आता. इक्वेशन आपण पोहोचूया. 4 बॉल आणि 23 रनची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉलवर आता षटकार पाहिजे. 28 झाल्यात. 4 बॉल 23. 6 मध्ये 27 पाहिजे होत्या. त्यानंतर 5 मध्ये 27. आता 4 मध्ये 23. ओ कुलव टप्प्याचा बॉल यॉर्कर लाईनचा खोदून काढलाय आणि आता औपचारिकतेमध्ये सामना गेलाय की काय. 3 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 22 रनची आवश्यकता आहे. नेरूळ संघाचा तो मोमेंटम कुठेतरी त्यांना तो मिळालेला ब्रेक, तो मोमेंटम ब्रेक झाला. कारण सकाळी 2 सामने अगदी जबरदस्त खेळ करून जिंकले आणि कुक्षेत संघ सलग 3रा सामना खेळतोय. त्यामुळे ती पॉझिटिव्ह ऊर्जा कदाचित त्यांच्याकडे जास्त पाहायला मिळाली. त्यांचा करिश्मा राहिला, वर्चस्व राहिलं आणि आता मात्र फक्त विजयावर शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. लेगबायचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. सिंगल मिळते. 2 बॉल आणि आता 21 रनची आवश्यकता आहे. आणि योगेश पाटील यांनी सांगितलं होतं टॉसच्या वेळी की आम्हाला हे टायटल जिंकायचंय. दादांना उद्या वाढदिवसाचं गिफ्ट आम्हाला द्यायचं आणि आम्ही प्रयत्न करणार. आणि तो प्रयत्न नुसता केला नाही, येतो तो यशस्वी केलाय आणि त्यामध्ये प्रत्येक खेळाडूचं कॉन्ट्रीब्युशन आहे. ज्यांनी गोलंदाजी केली, ज्यांनी फलंदाजी केली, ज्यांना दोन्ही नाही मिळालं पण ज्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं, त्या सर्वांच्या भरीव कामगिरीमुळे, त्या सर्वांच्या योगदानामुळेच आपण पाहतोय की कुक्षेत संघ आज आता फायनल मध्ये आता प्रवेश करू इच्छितोय आणि किंबहुना केलेला आहे. फक्त एका चेंडूची औपचारिकता बाकी आहे. मात्र नेरूळ गाव संघाचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने पहिले 2 सामने त्यांनी खेळले, जबरदस्त खेळ राहिला सर्वच खेळाडूंचा. ज्यांना ज्यांना संधी मिळाली. नो बॉलचा इशारा नाही. मगाशी आता आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये चर्चा झाली की दोन्ही मॅच मध्ये ब्रिजेश सिंगने 1-1 नो बॉल टाकले होते कमीत कमी आणि अजून कसा टाकला नाही आणि त्यांची इच्छा पूर्ण केली. 2-2 3-3 पंच सांगतायत आम्हाला. चला फ्री हिट आहे. अजून एका बॉलचा खेळ बाकी. चला आता सामना संपलेला आणि जोरदार आपण अभिनंदन करूया. टाळ्यांच्या गजरात जय गजानन कुक्षेत टीमचं फायनल मध्ये प्रवेश केलाय आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये मात्र त्यांनी आपला प्रवेश निश्चित केलाय. किमान एका बक्षिसासाठी ते पात्र ठरतील. त्याचबरोबर नेरूळ गाव संघाचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. या स्पर्धेत आपण सहभाग नोंदवलात. खूप चांगला खेळ राहिला. हरकत